मित्रांनो नमस्कार. हा बोकड पाहू शकता तुम्ही. हा काटेवाडी बोकड आहे बरं का. इकडे बघा. तो आता सध्या खायच्या नादामध्ये आहे बरं का. चारा खायच्या नादामध्ये आहे तो. हा काटेवाडी बोकड आहे बरं का. त्याचे ते स्ट्रक्चर वगैरे पाहू शकता तुम्ही. हे बघा, काळा आणि पांढरा चट्टा आहे. आणि त्याची कानाची लेंथ पहा तुम्ही. कान पहा त्याचे किती लंबाले कान आहे बघा. दिसतंय का कान? हे कान धरल्यावर ते थोडंसं हे करलं, त्यामुळे त्याचे कान धरत नाही मी. साखळी टाकलेली बघा त्याच्या गळ्यात मी. हे पाहू शकता बघा. खायच्या नादामध्ये येतो आणि त्याची कानाची लेंथ पहा तुम्ही. हे बघा कान. हे कान पहा त्याचे. हे बघा. आणि हा बोकड आहे ना, फक्त 1.5 महिन्याचा आहे बरं का. फक्त आणि फक्त 1.5 महिन्याचा आहे. आणि चरायला पण लागलाय तो. आणि विषय काय माहिती आहे का, त्याचा वजन जर म्हटलं ना आपण, त्याचा वजन नाही म्हणून आहे ना, त्याचं वजन 12 ते 15 किलोपर्यंत आहे बरं का. 12 ते 15 किलोपर्यंत लई जड आहे बरं का. हे बघा, हे पहा, एवढं जड आहे ती. खरंच तुम्हाला मजाक वाटत असेल, पण त्याचे 12 ते 15 किलो वजन आहे. कारण आपल्याला वजन आपण जेव्हा आपण बोकड वगैरे असो, काही असो, पाठ असो, आपण जेव्हा त्यांना उचलतो ना, त्यावरच आपल्याला समजून जातं की याचं वजन किती असेल म्हणून. 12 ते 15 किलो याचं वजन आहे बरं का. आणि 1.5 महिन्याचं आहे. पाहू शकता. त्यामुळे म्हणतो मी, काटेवाडी शेळ्या जास्त करून काटेवाडी शेळ्या पाळा. त्यांचे पिल्ले जे आहे ना, त्यांना आजार पण भरपूर कमी प्रमाणात असते माहिती आहे का. कारण त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना आजार होत नाही जास्त करून. कारण या पिल्लाला मी आतापर्यंत असं काही एकदम एक पण औषध असं पाजवलेलं नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याचे स्ट्रक्चर वगैरे पाहू शकता तुम्ही कसं आहे बघा. आहे का, हे पाहू शकता बघा कसं वरडत आहे ते. गेला बरं का, ते गेला. चला, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.